मंत्रालयातील मंत्री कार्यालयांनी आणि काही कक्षांनी मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना बसण्यासाठीच्या जागा खाल्ल्या आहेत आणि तिथे बस्तान बसवले आहे. मंत्रालयातील भीषण आगीला 13 वर्षे उलटल्यानंतर त्या दुर्घटनेपासून काही बोध घेतला की नाही, असा प्रश्नही पडत आहे. मंत्रालयाची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारतीला जोडणारा ब्रिज प्रत्येक मजल्यावर आहे. मंत्रालयात कोणती दुर्घटना घडली तर तातडीने बाहेर पडता यावे यासाठी हे ब्रिज मोकळे ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. मात्र आता दुसरा व तिसरा मजला यामधील ब्रिज तेवढे मोकळे आहेत आणि अन्य सर्व मजल्यावरील ब्रिजवर जोडद्वार वेगवेगळ्या कार्यालयामुळे बंद आहेत. 6व्या मजल्यावरील ब्रिजवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे कार्यालय थाटले आहे. त्यामुळे मुख्य इमारतीतून विस्तारित इमारतीत जाणारा ब्रिज बंद आहे. 4थ्या आणि 5व्या मजल्यावर सामान्य प्रशासन विभागाने ब्रिज व्यापून टाकला आहे. मुख्य इमारतीतील मंत्र्याच्या दालनासमोर मोकळी जागा पूर्वी होती. तिथे सोफे टाकलेले होते. एका मजल्यावरील 3 मंत्र्याकडे येणारे अभ्यागत आणि अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी बसायचे. आता वेगवेगळ्या मजल्यावरील ही मोकळी जागा उपमुख्यमंत्र्याचा आरोग्य कक्ष, मुख्यमंत्र्याचा जनसंपर्क विभाग, पर्यटन खात्याचे कार्यालय आदींनी व्यापून टाकले आहे. त्यामुळे अभ्यागत आणि कर्मचारी अधिकाऱ्यांना बसायला जागाच उरलेली नाही. सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी आम्ही घेतलेली आहे, असा दावा मंत्री कार्यालयांकडून केला जात आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाला परस्पर सांगून काही जणांनी अतिक्रमण केल्याची माहिती आहे.